घालत आहात आणि म्हणून त्यांना विनंती केली कुठल्याही परिस्थितीत त्याच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे, शैक्षणिक संस्थेवर ॲक्शन व्हायला पाहिजे, कांदेंवर ॲक्शन व्हायला पाहिजे. तो सचिन मानकर नावाचा गुंड जो आहे त्याच्या अगेन्स्ट आम्ही कंप्लेंट दिलेली आहे की तो इम्पोर्टेड वेपन घेऊन तो आहे तिकडे. आम्हाला हेही कळालं की त्याच्याकडे इम्पोर्टेड वेपन आहे. ते 4-5 दिवसापूर्वी आम्ही त्याची कंप्लेंटसुद्धा दिलेली होती. नंतर आम्हाला कळालं त्याला तडीपारही केलेलं आहे. तरी पण तो ह्या मतदारसंघात फिरत आहे. मनमाडमध्ये होता, त्याच्यानंतर नांदगावला गेला. नांदगावच्या पीएनं सांगितलं की तो तुमच्या हद्दीत आलेला आहे, तरी पण त्याच्यावर काय ॲक्शन आहे. तोही माझ्या अंगावर नंतर थोड्या वेळाने आला, मला मारायच्या धमक्या दिल्या त्यांनी. आणि मी पीआयनं सांगितलं की हा सचिन मानकर हा तडीपार झाला, तुम्ही आत्ता इमिजिएटली अरेस्ट करा. परंतु त्याला अरेस्ट न करता त्यालाही आमच्या सगळ्यांच्या समोर जे सोडून दिलं. आणि सर्व टी व्हीच्या कॅमेऱ्यामध्ये जे आहे आपल्या बरेच वृत्तवाहिन्या होत्या, बाकीचे मोबाईलवर सगळे शूट करणारे सगळ्यांनी हे बघितलं आणि सगळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये हे शूट झालेलं आहे. पण एकूण जो तणाव निर्माण झाला दोघांमध्ये, जो तणाव आहे तो केवळ मतदानाच्या याच्यावरून होतोय की वेगळे काही कारणं आहेत त्यामागची, तुम्हाला असं वाटतं? अहो हजारो लोक, अहो असं आहे, तुम्ही सांगा ना की इथे जर एका ठिकाणी हजारो लोक जर जमले मतदानाच्या दिवशी, हे अलाउड आहे का? नाही अलाउड ना. मग जर मी तिकडे जाऊन जर पोलिसांना सांगितलं आणि कंप्लेंट केली की बाबा इथे हजारो लोक आलेले आहेत, एका ठिकाणी बसलेले आहेत, त्या स्वतः कांदे जो आहे तो सांगतो की माझे 10,000 माणसं तिथे त्यांच्या आम्ही जेवण खावण चालू आहे, मग ह्याच्यावर काय ॲक्शन होऊ शकत नाही का? आजच्या मतदानाच्या दिवशी एवढे लोक स्वतः कबुली देतोय की एवढे लोक माझे तिकडे आतमध्ये आहेत. मग इलेक्शन कमिशन कुठे गेलं? इलेक्शन कमिशनचे टास्क फोर्स किंवा फोर्स असतो त्यांचे शूटिंग कुठे गेलं? म्हणजे तुम्ही काहीच करणार नाही का? आणि मग आम्ही जाऊन तर तुमच्यावर त्यांना सांगतोय कंप्लेंट करा, तर तुम्ही कंप्लेंटही घेणार नाही, त्यांच्यावर कारवाई करणार नाही, तर आम्ही हे थांबवायचं नाही का? आम्ही फक्त गप बसायचं. आपण किती कंप्लेंट केलेल्या आहेत अशा गेल्या महिन्याभरात? आम्ही अशा अनेक कंप्लेंट केलेल्या आहे वारंवार. आत्ताही कळमदरीला आहे, माझा पोलिंग एजंट आतमध्ये बूथमध्ये बसला आहे, त्याच्यात शिरून त्याला बाहेर काढायचा कार्यक्रम सुरू आहे. नंतर कळवाडीवरून आता फोन होता, कळवाडीमध्ये सुद्धा आमचे लोक तिकडे बसलेले होते, ह्यांचे गुंड आले आणि त्यांना आमच्या लोकांना मारामारी करायचा प्रयत्न केला. अशा अनेक ठिकाणी अजूनही हे चालू आहे. आम्ही पोलिसांना सांगतो, पण पोलीस काहीही अजूनही ॲक्शन घेत नाही आहे आणि ही गुंडगिरी जी आहे सर्रासपणे प्रत्येक बूथवर चालू आहे. आजच्या प्रकरणावरती गुन्हा दाखल केला का तुम्ही? मी पोलिसांना सांगितलं की तुमच्या समोर घडलेल्या गोष्टी तुम्ही तर मोठं ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. आम्ही आमची तर कारवाई करूच. आमच्याकडे आता सगळे रेकॉर्डिंग्स आहेत, ते फुटेजेस आहेत, ते देऊन आम्ही कंप्लेंट तर करायला जाणारच आहे. परंतु मोठं ॲक्शन इलेक्शन कमिशन आणि पोलिसांनी घ्यायला पाहिजे. आज इलेक्शनचा दिवस आहे, वोटिंगचा दिवस आहे, त्याच्यामध्ये सर्व होत आहे.